बातमीपत्रात आता आढावा घेणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्यांचा। विधानभवनात ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच लिफ्टमधून प्रवास, लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी विचार करा, उद्धव ठाकरे यांचं सूचक वक्तव्य। नाना करते प्यार असं काही होणार नाही, लिफ्टमधील भेट ही योगायोगानं झाली, फडणवीसांसोबत लिफ्टमधील भेटीवरून उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। नाना करते प्यार म्हणजे त्यांचा पाटोळींशी काही संबंध नाही। नाना करते प्यार म्हणून तुम्हीच कर बैठे असं काही नाहीये। ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती। आणि लिफ्टमधून प्रवास करताना ठाकरे दरेकरांना म्हणाले, याला आधी बाहेर काढा, तर तुम्ही दोघं एकत्र जाणार असाल तरच मी बाहेर जातो। दरेकरांचं ठाकरेंना उद्देशून मिश्किल उत्तर। राजकीय वैर विसरून दोन नेते भेटत असतील तर ही आनंदाचीच गोष्ट, हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे, संजय शिरसाटांचं वक्तव्य। लिफ्टमध्ये अनाच्याने एका लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब गेले। मला वाटतं ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची असलेली संस्कृती। राजकारणामध्ये तुमचा असलेला विरोध बाजूला ठेवा, परंतु जेव्हा भेटाल तेव्हा आम्हाला प्रेमाने भेटले पाहिजे। ही जे काही संस्कृती ही विधानभवनात चंद्रकांत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं चॉकलेट देऊन स्वागत। भेटी दरम्यान अनिल परब यांना चंद्रकांत पाटलांकडून ॲडव्हान्स शुभेच्छा। अनिल परब इतके निवांत का बसले? आज काहीच नाही ना। त्यांना विचारा की आम्ही आमच्या एकटी जागाला वनपेढी म्हणतो दादा, आम्ही एकटी जागाला लोकसभेच्या वनपेढी म्हणतो। मी यांचा ॲडव्हान्स मध्ये वाटतं। चंद्रकांत दादा मला चॉकलेट देऊन गेले, जसं मोफत शिक्षणाचं देखील त्यांनी चॉकलेट दिलं, आता योजनांची चॉकलेट देऊ नका, उद्धव ठाकरेंचा टोला। मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दादांनी, आज मला चॉकलेट देऊन गेले ते तसेच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं। हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, अजित पवारांकडून आर्थिक पाहणी अहवाल सादर। अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधकांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी। विधानमंडळाच्या अधिवेशनात उद्या योजनांचा पाऊस पडेल, हा अर्थसंकल्प नव्हे तर गाजर संकल्प, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। हे म्हणून म्हटलं ना, यांची हा गाजर संकल्प आहे, गाजर दाखवा आणि पुढे चला, पण आता ते चालणार नाही। राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू, मात्र घटनाबाह्य मुख्यमंत्री अमावस्या पौर्णिमेला पंचतारांकित शेती करायला जातात, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। लाडकी बहीणप्रमाणे लाडका भाऊ ही योजना आणा, मात्र मुनगंटीवारांना त्याची जबाबदारी देऊ नका, उद्धव ठाकरेंचा टोला। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगंटीवारांकडे देऊ नका। लोकसभेतील यशानंतर ठाकरे गटाकडून आनंदोत्सव, विधानभवन परिसरात पेढे वाटून ठाकरे गटाकडून आनंदोत्सव साजरा। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं, लोकांसमोर चेहरा द्यावाच लागेल, संजय राऊतांचं मोठं विधान। लोकशाहीमध्ये चर्चेला कायम वाव असतो आणि इंडिया आघाडीतले सगळे वरिष्ठ नेते हे त्या संदर्भात आशावादी आहेत। जर नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक काही धडा घेऊ इच्छित असतील कालच्या निकालानं, अल्पमत जे त्यांनी गमावलं, तर त्यांनी लोकशाहीचे संकेत पाळायला। मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, राऊतांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा नंतरचा विषय, महायुतीला पराभूत करणं हेच उद्दिष्ट, अंबादास दानवेंचं वक्तव्य। मला असं वाटतं अजून तो विषय सध्याच्या घडीला
यांना पराभूत करणं हे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री हा नंतरचा विषय. मुख्यमंत्री पदासाठी अजून कोणताही चेहरा ठरलेला नाही. राऊतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंना राज्यात पसंती. उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील. राऊतांच्या संकेतानंतर वैभव नाईकांकडून ठाकरेंच्या सीएम पदाबाबत पुनरुच्चार. संजय राऊतांची मागणी त्यांच्यापुरतीच मर्यादित. आताच्या घडीला काँग्रेस दुसऱ्या चेहऱ्याला पुढे येऊ देणार नाही. संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. पदासाठी लढण्यापेक्षा विचारांसाठी लढण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री पदाबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया. सलग तिसऱ्या दिवशी पुणे महापालिकेची तोडक कारवाई. पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील कप्पा बारच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई. 2 दिवसात एकूण 92,000 चौरस फूट अनधिकृत बांधकामांवर हातोडा.